धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। संगमा चौकाच्या सुशोभीकरणासाठी निधी द्या। नगरसेविका पूनम शिरसाट यांची महापालिकेकडे मागणी। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका पूनमताई जितेंद्र शिरसाट यांनी संगमा चौकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले आहे। 2019 मध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी हटवण्यात आलेला स्तंभ पुन्हा उभारून चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी त्यांच्या स्थानिक नगरसेवक निधीतून 15 लाख रुपये मंजूर करण्याची तयारी दर्शवण्यात आली असून कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे। तसेच सुशोभीकरणामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रसंगी जितेंद्र शिरसाट, नगरसेविका पूनम शिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी, शंकर खरात, संजय अहिरे तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले, धुळे। बापू यासाठी आज दिनांक 3 जुलै रोजी प्रभाग क्रमांक 9 येथे संगमा चौक येथे 1993 पासून जो स्तंभ होता 2019ला रस्त्याच्या कामामुळे तो स्तंभ काढण्यात आला होता। व आम्ही 4 नगरसेवकांनी इलेक्शनच्या वेळेस तेथील नागरिकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही प्रभागातील स्तंभ आपल्याला बांधून देऊ। आणि आज आम्ही महापौर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे की नगरसेवक निधीमधून 15 लाख निधी देऊन सुशोभीकरणाचे काम करण्यात यावे व या स्तंभाचं जर काम झालं त्या स्तंभाला लागून 8-9 कॉलन्या आहेत जे प्रत्येक कार्यक्रम संगमा चौक येथे होत असतो। आणि आम्ही आज मॅडमांना विनंती केली की जे लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या आणि आम्ही 4 नगरसेवकांच्या वतीने जे पहिलं काम होईल ते म्हणजे संगमा चौक येथील स्तंभाचं होईल एवढं मी सांगू इच्छिते। आणि महापौर मॅडमांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही आपल्या कामाला मंजुरी देऊ व काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ। जय भीम, जय संविधान। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।